तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण आप्पे पात्रामध्ये भगर टाकून अतिशय पौष्टिक आणि पचायला हलका असा असणारा उपवासाचा झटपट होणारा अगदी 10 मिनिटात पदार्थ तयार होणारा बनवणार आहोत, जो की तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मंडळी, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मंडळी, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी भगर लागणार आहे। तर काही ठिकाणी या भगरला वरई सुद्धा म्हटले जाते। तर तुमच्याकडे या भगरीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर मंडळी, चला लगेच आपण आता ही भगर चांगली अशी स्वच्छ धुवून घेऊयात। तर इथे मी एका बाउलमध्ये ही भगर काढून घेतलेली आहे। आपल्याला सुरुवातीला याला 1 ते 2 पाण्याने चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बऱ्याच वेळा याच्यामध्ये खडे असतात किंवा कचरा असतो, याला चांगलासा निवडून काढायचा आहे आणि स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने आपल्याला याला अगदी चोळून अशा पद्धतीने धुवून काढायचं आहे, जेणेकरून याच्यातला कचरा आणि पाणी सगळं हे निघून जाईल। आता हे पाणी आपल्याला चांगलं असं स्वच्छ निथळून काढायचं आहे आणि दुसरं पाणी याच्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपल्याला याच्यासाठी पाऊण वाटी साबुदाणा लागणार आहे। तर आपल्याला हा साबुदाणा हलकासा गरम करून घ्यायचा आहे। आता पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे साबुदाणा थोडासा ओलसर होतो, त्यामुळे आपल्याला हलकासा याला गरम करून घ्यायचा आहे, जास्त असा लाल नाही भाजायचा आहे। जर ऊन असेल तर तुम्ही उन्हाला सुद्धा याला थोड्या वेळ 5-10 मिनिटांसाठी ठेवू शकता तरी सुद्धा चालेल, कारण आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। बस आपल्याला एवढाच साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। आता हा थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे। तर इथे साबुदाणा थंड झाला आहे आणि मी त्याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। अगदी रवा कसा असतो त्या पद्धतीने हे वाटून तयार होतं। आणि आता त्या वाटलेल्या मिश्रणामध्येच आपल्याला भगर घालायची आहे। भगर सुद्धा आपल्याला ही बारीक याच्यासोबत वाटून घ्यायची आहे। याच्यातलं सर्व पाणी निथळून काढायचं आहे आणि भगर आपल्याला यासोबतच वाटून घ्यायची आहे। आणि त्यासोबतच आपल्याला येथे 2 मिरच्या लागणार आहेत। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात। आणि 2 चमचे मी इथे दही घातलेलं आहे। शक्यतो ताजं दही घाला, आंबट दही नका घालू। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे बारीक असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। वाटलंच तर थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी देखील मिक्स करायचं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, आपल्याला अशा पद्धतीची हवी आहे। तर मंडळी, आज आपण आप्पे बनवणार आहोत भगरीचे, त्यामुळे आपल्याला ही कन्सिस्टन्सी अशी हवी आहे। आणि यामध्ये थोडासा आपल्याला बेकिंग सोडा सुद्धा लागणार आहे। तर तुम्हाला यामध्ये बेकिंग सोडा नसेल घालायचा तर तुम्ही याला चांगलंसं फेटून घ्या, किंवा हे मिश्रण तुम्ही जर रात्रीच बनवून ठेवलं तर हे छानपैकी सकाळपर्यंत फुलून येईल। जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचे असतील तर याच्यामध्ये आपल्याला थोडा सोडा घालावाच लागतो। आता इथे सोडा घातल्यानंतर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे साईडला ठेवूयात थोड्या वेळासाठी। आता इथे आपण एक चटणी बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे। तर हे सुकं खोबरं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकतात। आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे सुद्धा घालायचे आहेत। तर इथे मी कच्चेच शेंगदाणे घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपली नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला तडका सुद्धा देऊ शकता तरी सुद्धा चालेल, आणि अशी जरी खाल्ली ना नुसती तरी सुद्धा ही चवीला अप्रतिम अशी लागते। तर चला आता आपण आप्पे बनवून घेऊयात। तर इथे मी आता आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। याच्यामध्ये तेल, तूप, बटर तुम्ही काहीही घालू शकतात। तर इथे मी तेल घातलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सुरुवातीला याच्यामध्ये बॅटर सोडताना आपल्याला हे कडेनं सोडायचं आहे, जेणेकरून मध्यभागी गॅसची फ्लेम ही जास्त असते आणि आप्पे हे लवकर मध्ये करपल्या जातात बऱ्याच वेळात, किंवा जास्त भाजल्या जातात। त्यामुळे हे कडेने आपल्याला सोडत यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला हे मध्यभागी घालायचं आहे, जेणेकरून आपले आप्पे सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये हे भाजून निघतील। त्यामुळे
आता आपल्याला याला 2 ते 3 मिनिटाची वाफ द्यायची आहे. झाकून ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त फुगलेले सुद्धा आहेत हे टम्म असे. आता याला पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अजिबात खाली चिटकलेले सुद्धा नाहीयेत. अलगद हे पलटी सुद्धा होत आहेत. तर मंडळी, हे अप्पे अतिशय झटपट आणि इन्स्टंट बनून तयार होतात. आपण हे उपवासालाच नाही तर असे मध्ये सुद्धा बनवून खाऊ शकतो नाश्त्याला, किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून देऊ शकतात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमधून नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतात आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा मंडळी, मी दोन्ही साईडनी हे कमी गॅसवरती छान असे खमंग लाल रंग होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात की याला रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. हे पहा, मस्त तयार झालेले आहेत आपले भगरीचे उपवासाचे इन्स्टंट अप्पे. झटपट आणि सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटात हे बनवून तयार होतात. आपल्याला कसल्याही प्रकारचं इथे पीठ भिजवत घालायची गरज नाहीये किंवा साबुदाणा भगर तुम्हाला भिजवत घालायची गरज नाहीये. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तुम्ही उपवासाला हे बनवून खाऊ शकतात. आपल्याला बऱ्याच वेळा साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाण्याचा कंटाळा येतो, तेव्हा उपवासाला वेगळं काहीतरी हलकं फुलकं आपण हे नक्कीच बनवून खाऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल थोडा जरी, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.